आज भाऊबीज आहे. भाऊ बहीण आपल्या भावाला ओवाळणी करून गिफ्ट मागत असते. यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडे ताई ओवाळणी केली आणि गिफ्ट मागताय. तुम्ही काय म्हणताय? असं मस्ती आहे ही. मी त्यांना म्हटलं आता आयुष्यभराचं आहे, तुम्हाला ही जबाबदारी उचलाच लागते. मग म्हटलं पाकिट मारावं यायचं. मस्तीमध्ये. खरं ही दिवाळी खूप शांत दिवाळी राहिली. मी तर एकही फटाका फोडला नाही, फोडायची इच्छा झाली नाही आणि असा दिवाळीत फटाके फोडायचे नाही हा प्रण घेतलेला आहे. एक तर शेतकऱ्या खरंच बेहाल आहे. सोयाबीनला काहीच नाही, म्हणजे अक्षरशः गावांमध्ये जर आपण गेलो तर डोळ्यांमध्ये अश्रू आहे. आपल्यामध्ये आपण मस्ती करतो, एक दुसऱ्याला भेट मागतो, घेतो, पण गावामध्ये ते पण नाही आहे. बळीराजा सुखावो अशीच प्रार्थना आहे. आणि गावामध्ये दिवाळीसारखं वातावरण पण दिसलं नाही, बिलकुल नाही. दिवाळीसारखं वातावरण गावांमध्ये नव्हतं, मार्केटमध्ये पण नव्हतं. आता आमच्याकडे जे लागलं आहे ते करावंच लागतं, पण असं उत्साह कुठंच मला दिसला नाही ह्या वेळेला. खासदार बळवंत वानखेडे, काय सांगाल आज भाऊबीजसाठी स्पेशली ताईच्या घरी आले? रक्षाबंधनाच्या दिवशी नाही, ताईकडे मी नियमित येत असतो आणि रक्षाबंधनाला म्हणा किंवा भाऊबीजेला हे आवर्जून येतो. आणि आज ताई बाहेर जात असल्यामुळे लवकर आलो. त्यांच्यावर पक्षाची खूप मोठी जबाबदारी आहे. त्या जबाबदारी पार पाडण्यासाठी त्या दिल्लीला आज जाणार आहेत, म्हणून मी लवकर आलो आणि आमची भाऊबीज साजरी केली आम्ही. ताई स्पेशल गिफ्ट मागत होते आज. ताईला गिफ्ट काय द्यावं? ताईनंच मला एवढं गिफ्ट दिलं की आज एक संसदेत खासदार म्हणून, लोकांचा आवाज म्हणून मला त्यांनी संसदेत पाठवलं. आणि खरं ताईची त्यात खूप मेहनत आहे, ताईचं सगळं आहे, म्हणून मी काय त्यांना गिफ्ट देऊ शकतो. त्यांनीच मला गिफ्ट दिलं की मला संसदेत पाठवलं. हे आहे बहीण भावाचं नातं. आणि यशोमती ताई ह्या नेहमी खासदार बळवंत वानखेडे यांना रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधतात आणि भाऊबीजेच्या दिवशीसुद्धा खास ओवाळणी करून यांचं हे नातं हे आपल्याला अधोरेखित करते. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.